विरोधकांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही, एकनाथ पाटील. यशवंत बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या 24 डिसेंबर रोजी मतदान होणार असून या बँकेच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढत सुरू आहे. सांगरूळ येथे झालेल्या संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलच्या जाहीर प्रचार सभेत चेअरमन व पॅनेलचे उमेदवार एकनाथ पाटील यांनी विरोधी आघाडीची चांगलीच हवा काढली. विरोधकांकडे आता भूलथापा मारण्यापलीकडे काहीही राहिलेलं नाही. सुज्ञ सभासद त्यांना आता थारा देणार नाहीत, असे सांगत चेअरमन एकनाथ पाटील म्हणाले, आम्हाला ह्यांच्या लोढे सर ह्यांच्या प्रशस्ती पत्राची आम्हाला गरज नाही, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 47 सहकारी बँका कार्यरत आहेत. ह्या 47 पैकी 47 बँकांनी आरबीआय कडे शाखा ओपनिंगसाठी परवानगी मागितली होती आणि आरबीआय ची शाखा ओपनिंगची परमिशन देताना त्यांच्या नियम व अत्यंत कडक असतात. ज्या त्यांना बँका वाटतात की बाबा ज्या ही बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्याच बँकांना ते शाखा ओपनिंगची परमिशन देतात. जिल्ह्यातल्या 47 पैकी फक्त 3 बँकांना परमिशन मिळाली. एक आजरा अर्बन, एक समरजित गाडगे साहेबांची राजे बँक आणि एक तुमची आमची यशवंत बँक. ह्या तीनच बँकांना परमिशन मिळाली. मग हे आम्हाला सर्टिफिकेट असताना तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. त्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही 6 वर्षात हा कारभार केला. आम्ही एक विजन घेऊन पुढे निघालेलो. अनेक लोकांना आम्ही उभं करण्याचं काम केलं. लोंढे सर ज्यावेळी माझ्यासमोर आले त्यांना सर्व बँकात त्यांचा सिबिल स्कोर कमी होता, त्यांचं वन टाइम सेटलमेंट झालं होतं, त्यामुळं कुठलीही बँक त्यांना कर्ज देत नव्हती. आम्ही धाडस केलं, लोंढे सरांना कर्ज दिलं आणि आज तेच लोंढे सर 50-50 कोटीचा टर्नओव्हर करतात. ही आमच्या दृष्टीने सुद्धा आनंदाची घटना आहे ना. आम्ही आर्थिक विकास महामंडळाची, कारण आपण एकेकाळी मराठा समाजांना नोकऱ्या मिळाव्या, नोकरीत आरक्षण मिळावं म्हणून मोठे मोठे मोर्चे काढतो आणि तुम्ही मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या दिल्या म्हणून का नोकरीवरती केलं म्हणून ओरडता. दुसरं म्हणजे सर्व लोकांना आम्ही काय नोकऱ्या देऊ शकत नाही. शासनाने एक चांगली मराठा समाजातील तरुणांच्यासाठी चांगली योजना सुरू केली की बाबा तुम्ही स्वतःचा व्यवसाय उघडा आणि त्या व्यवसायाला कुठल्याही बँकेतून तुम्ही कर्ज काढा, त्याचं व्याज शासन भरतं. ह्या मध्ये आम्ही साधारण आजपर्यंत 1000 तरुणांना आम्ही कर्ज दिली. आम्हाला आनंद आहे की 1000 कुटुंब आम्ही उभा करू शकलो. 1000 तरुणांचं आम्ही चांगलं केलं. हिने काय केलं, त्याच प्रकरणाची चौकशी लावली. म्हणजे नेमकं तुम्हाला करायचं आहे काय, बँकेने कर्ज दिली तर तुमची तक्रार, नोकरी लावली तर तुमची तक्रार, मग तुम्ही बँकेत येऊन काय करणार आहे, नेमकं कर्ज देणार नाही का, मग तिची हे करणार आहे का, नुसत्या ठेवी घेऊन काय म्हणतात की ग बसणार आहे का. कर्ज दिली तरच बँक चालते ना. त्यामुळं अशी ही लोक आहेत ज्यांचं कुठलंही धोरण नाही, ज्यांचं कुठलंही विजन नाही. एकतर कर्ज दिलं तर चुकीचं म्हणतात, नोकर भरती केली तर चुकीचं म्हणतात, शाखा काढल्या तर त्यामध्ये फर्निचर का केलं म्हणतात. बर आजकाल टकाटक. यावेळी डॉक्टर के.एन. पाटील, भगवान लोंढे, जोशना पाटील, पल्लवी पाटील यांनी आपल्या मनोगतात बँकेबाबतची भूमिका स्पष्ट केली. तसेच विरोधकांनी केलेल्या टीकेला सभेत उत्तर दिले. या प्रचार सभेला पॅनेलचे सर्व उमेदवार, विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे, कोल्हापूर.